चला मग श्री विठ्ठल गणपती बाप्पा मोरया. आणि आज आपल्या बाप्पाच्या भेटीला भजन करायला आज आपल्या गावातील भजन मंडळ आदरणीय माऊली महाराज ठाकूर यांचं आज आपल्या घरी भजन होतं. आल्याबद्दल आपलं फार फार स्वागत आणि धन्यवाद. बरं का, धन्यवाद ना. खूप मस्त भजन झालं माऊली तुमचं. आणि त्यांच्या सहसंगाती आमच्या मामीचा मामी, छोटे मामी, मोठे मामी, सगळे छोटे मामी आणि नामदेव मामा नमस्कार. तुम्ही सुद्धा भजनाला आले, आपलं फार फार धन्यवाद. आम्हाला संधी दिली त्याबद्दल. अहो कसली संधी हो, तुम्ही आले. आणि सहपक्वाद वादक रामकृष्ण हरी नमस्कार. का रामकृष्ण हरी नमस्कार. नमस्कार रामकृष्ण हरी. तुमचं काय काम असू द्या. स्वरूप दादा आणि धनंजय बेटा आणि आमचे रोहित कसबे कपसे, रोहित कपसे आणि अशा प्रकारे भजनाचा कार्यक्रम फार छान आपला पार पडलेला आहे. करता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम सर्वांगी सुंदर उठचेंडुराची कंठी तळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन श्रावण मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय गौरी चंदनाची मोठी
सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. प्रेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आथा. जय जय रघुवीर समर्थ. ज्या ज्या स्थळी मनदाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तुझे पाय मोर्या मोर्या मी बालताने. तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी. मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी. कैलास राणा शिवचंद्र मोळे, फणींद्र माता मुक्ती जलाल. कारुण्य सिंधू भव दुःख हरी, तुझवी शंभो मजको. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार गुरु ज्ञानेश्वर. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. चला चला. श्री विठ्ठल गणपती बाप्पा मोरया. इथूनच जाऊ आपण. रमाकांत पाटील ते घरी आपले रमाकांत दादा. तर शुभ महाराज हा रे तू. तर चला मंडळी, आज आपले गावातील रमाकांत पाटील यांच्या घरी आपण गणपती बघायला चाललो आहोत. त्यांनी बरेच फोन केले आपल्याला, तर महाराज या या म्हटलं येतो. आजचा कार्यक्रम असल्यामुळं आम्ही लेट झालो. चला काय येतो का बाळा. चल 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 चला. लय गल्ल्या गल्ल्यातून जावं लागेल. आज तुम्हाला समजेल मी किती गल्लीतून येतो. तुमच्याच गल्ल्यात हे बघा ना विशाल, पण गल्ल्या शॉर्टकट. विशाल नाही ना. हा काय करणार, असू द्या. चला आता तुम्हाला भेटूया आपण सरळ सरळ रमाकांत दादांच्या घरी. आपण आता गावदेवी मंदिराजवळ आलेलो आहोत. आमचा गावदेवी मंदिर, गावदेवी मातेचं मंदिर आलेलं आहे. दर्शन घ्या चला. आणि इथून पुढं लगेचच आपल्याला आपले रमाकांत पाटील यांचं घर आपल्याला येणार आहे. आता आपण सरळ तुम्हाला त्यांच्या घरीच भेटूया. चला श्री भेट. उपवासाचे लाडू आहेत का. वा वा. एकादशी निमित्त खायचं का रे बघ. हा भगरीचे आहे ना. हो मला तुमचे पाप घेणार नाही डोक्यावरचे लोक, समजलं का. मस्तपैकी भगरीचे पहिल्या अनारस आहे. पहिल्यांदा भगरीचे अनारस आहे. खूप छान. अहो आम्हाला आणा. असं काय करताय तुम्ही. म्हणजे माझं तुला पाहिजे ना. असं ते एकत्र असायला पाहिजे. भगरीचे अनारसे, उपासाचे लाडू बदल बरं. भगरीचे अनारसे मला आवडतं बेटा. आणि अशा प्रकारे भगरीचे अनारसे आपल्याला भेटलेले आहेत. आणि आपण आलेलो आहोत ते आपले व्यक्तिमत्व रमाकांत पाटील यांच्या कुटुंबामध्ये असलेला हा आमचा गणपती राजा यांच्यामध्ये विराजमान झालेला आहे. आणि फार आनंद यांच्या कुटुंबामध्ये असं साजरा केला जातो. काय 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 उपक्रम केलाय तुम्ही. हे मकर जे आहे ना, इकडे कोणी छकुली निकिता म्हणून हिने जवळजवळ 15 दिवस याच्यामध्ये तिने नाही केले. केलेलं आहे. सर्वांचे बोल लागलेलं आहे सर्व व्यवस्थित. दोन आले. राहुल कुठे गेला, बाहेर गेला. पाऊली आहे तू पण तुला जेव्हा. अरे कोण कोण आहे. लाजता कशाला. या की अजून आले नाही मेंबर. हा मखर तुम्ही बनवलाय का. खूपच छान, अतिउत्तम. डायरेक्टर आहेत का तुम्ही. डायरेक्टर आहेत मखराचे डायरेक्टर आहेत का. हा खूप छान असं मखर बनवलेलं आहे गणपती बाप्पासाठी. वा म्हणजे कोरीव काम केलेलं आहे पूर्ण. बोला गणपती बाप्पा. सर्वप्रथम मी एक गोष्ट सांगू इच्छितो. आपले लोकमान्य टिळकांनी ही प्रथा सुरू केली गणपती ठेवायची, बरं का. याचा आध्यात्मिक दृष्ट्या वेगळं आहे आणि आपल्या व्यवहारिक जीवनातली गोष्ट वेगळी आहे. एक व्यवहारिक जीवनातली गोष्ट तुम्हाला सांगतो का त्यांनी हा गणपती का ठेवला, का जेणेकरून आपले लोक एकत्र यावी.
जे आपली बहिणी तुटलेल्या आहेत, भाऊ तुटलेले आहेत, त्या बहिणींनी भावांनी गणपतीच्या का अनुषंगाने होईना एकत्र यायला पाहिजे. त्यामुळं लोकमान्य टिळकांनी दोन्ही अंगाने म्हणजे एक पारमार्थिक दुःख सुद्धा आणि एक आपलं त्या टायमाला आपल्याला एकत्र येऊन देत नव्हते इंग्रज, तर तेव्हा हा सार्वजनिक गणपतीचा उत्सव त्यांनी केलेला होता का जेणेकरून आपले लोक एकत्र येतील आणि काहीतरी विचारविमर्श करतील. आणि दुसऱ्या गोष्ट हीच का आपल्या भारतातल्या प्रत्येक घराघरामध्ये तुटी आहेत आणि त्या तुटी जाऊन ते एकत्र याव्या म्हणून गणपती बाप्पाचं विराजमान. आणि असा गणपती बाप्पाचं विराजमान करायचं आणि घरातल्या प्रत्येक रुसलेल्या फुगलेल्या माणसाला आमंत्रण करायचं आणि त्यांना एकत्र आणायचं. हा गणपतीचा गोड उद्देश. हा का गणपती बाप्पा चला आम्ही निघू का माझा. धन्यवाद माऊली आल्याबद्दल. चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. ए बाय 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 बाय. ती बघ आई तोंडावर एक्सप्रेशन नाही का तुझ्या. चला बाय. चला ओके धन्यवाद. श्री विठ्ठल. ए टाटा टाटा टाटा. चला चला.